तर सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचं उत्तर दिलं. सन्माननीय सभापती महोदयांनी त्या संदर्भात आपण पुढचा प्रश्न पुकारला आणि त्याच्यावर खाली बसले. खाली बसून सदस्यांनी कुठल्या भाषेत बोलावं याला काही मर्यादा आहेत आणि ज्येष्ठ सदस्य दोन मिनिट ज्येष्ठ सदस्यांनी अशा पद्धतीनं वर्तन करणं, मला वाटतं खूप वर्ष झाले ते सभागृहात राहतात, ते ज्येष्ठ आहेत, त्यांचा मी सन्मान करतो. त्यांचा व्यक्तिगत विषय बाजूला राहू द्या, पण मी त्यांचा सन्मान करतो. आणि खाली बसून कुठल्या भाषेत बोलावं याला काही मर्यादा असल्या पाहिजेत. तर माझी आपल्यामार्फत विनंती आहे, त्या सदस्यांना समज दिली पाहिजे आपण. आणि ज्या पद्धतीनं भाषा वापरतात खाली बसून सभागृहामध्ये, हे योग्य नाही. सभापती महोदय बोलता तर आम्हाला पण येईल मग. त्यामुळे माझी विनंती आपल्या सभापती महोदय आपल्याला आहे की अशा सदस्यांना समज आपण दिली पाहिजे आणि खाली बसून कुठल्या भाषेत शेरेबाजी केली पाहिजे याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन पण आपण केलं पाहिजे. सचिन आहे. सभापती महोदय, एक तर खाली बसलेल्या जे काही संभाषण असते रेकॉर्डवर येत नाही. मला एक मिनिट ऐकू द्या. मग ही जर बाब अशी असेल तर ती एक मिनिट थांबा. मग सभापती महोदय, ही मंत्र्यांना पण लागू होते ना. मग या मंत्री इकडनं पण बोलत होते, पाटणं पण बोलत होते. आपण नाव घेऊन त्यांना शांत राहायला सांगितलं, मग दोघांना लागू होते. जर समज द्यायची असेल तर सर्वांना द्या. मला वाटतं की सभागृहामध्ये हा बोला. कुमार गोरे साहेब यांनी अत्यंत योग्य असं उत्तर दिलेलं असताना सुद्धा तो विषय संपवून पुढचा प्रश्न पुकारला. त्याचं उत्तर सुरू असताना जे सन्माननीय ज्येष्ठ सदस्यांनी, मी स्वतः ऐकलं इथून, हे काय लाजशरम आहे काय म्हणून, तर मला वाटतं अशा प्रकारचं हे ज्येष्ठ सदस्यांकडून वर्तन योग्य नाही आहे. आपण समज द्यावी किंवा त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची मागणी आहे. सभागृहामध्ये ज्या वेळेस प्रश्नोत्तर, विरोधी पक्षनेते सभापती महोदय, हा मुद्दा मांडलेला काही चुकीचा आहे अशातला काही भाग नाही. हा मुद्दा खराच आहे, परंतु दोन्ही बाजूला अशी समज दिली पाहिजे. ज्येष्ठ सदस्य बोलत असताना मग त्यांचा अवमान झाला नाही पाहिजे, हे तितकंच खरं आहे. म्हणून माझा मुद्दा असा आहे की दोन्ही बाजूला समज द्या. एकाच बाजूला समज देण्याची काही आवश्यकता नाही असा शब्द मी वापरणार नाही, पण दोघांनाही समज द्या. चला ठीक आहे, मंत्र्यांचं उत्तरानं मी समाधानी असेल, असमाधानी असेल, विषय संपलेला आहे. याच्याविषयी अन्य मार्ग आणखी उपलब्ध आहे बरेच, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही बाजूला समज द्या. काम सुरळीत चालू होतं, मंत्री उत्तर देत होते, हे प्रश्न व्यवस्थित विचारत होते. सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करीत आहे.